नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एज्युकेशनच्या स्पेशल एस-एस-सी आणि रेल्वे चॅनलवरती तुमचं सर्वांचं मी प्रशांत गावाने स्वागत करतो. मित्रांनो, नुकतीच एल-पीची जाहिरात आलेली असिस्टंट लोको पायलट. तर ह्या परीक्षेमध्ये किती टप्पे असतात, कुठल्या स्टेप्समध्ये ह्या एक्झाम्स घेतल्या जातात, तर याच्याबद्दल मुलांना खूप जास्त डाऊट्स असतात. ते डाऊट क्लिअर करण्यासाठीच आपण हा आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. यामध्ये पूर्ण CBT 1मध्ये काय होणार आहे, CBT 2मध्ये काय काय असणार आहे, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट सायकोमेट्रिक टेस्ट नक्की कशा प्रकारे होते किंवा काय असते, त्याचे मार्क्स कसे काउंट होतात ती माहिती, त्यानंतर मेडिकल DV याबद्दलचे सगळे डाऊट्स आपण आजच्या या सेशनमध्ये कव्हर करणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत सेशन नक्की बघा मित्रांनो. बघा, तर खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तवर आपण LPची कंप्लीट ऑनलाईन बॅच घेऊन आलो आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. बॅच कधीपासून चालू होती, तर 21 एप्रिलपासून बॅच स्टार्ट होती आहे. बॅचची फीज असणार आहे 7000. याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहेत, याच्यात जे काय तुमचे सब्जेक्ट आहे, रिझनिंग आहे, मॅथ्स आहे, मॅथ्समध्ये अरिथमॅटिक ॲडव्हान्स मॅथ असेल, GK मध्ये हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, करंट अफेअर्स सगळं GK टोटल, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निकल पार्ट जो इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा जो सिलेबस आहे तो देखील आपण या ठिकाणी ह्या बॅचमध्ये ऑनलाईन बॅचमध्ये कव्हर करून घेणार आहेत. बॅचचं ड्युरेशन काय असणार आहे, तर 6 मंथ्स बॅचचं ड्युरेशन असेल. त्यासोबत 1 इयरपर्यंत व्हॅलिडिटी असेल, म्हणजे बॅच परचेस केल्यापासून 1 वर्षापर्यंत ही बॅच तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता. ठीक आहे, चला ओके, स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. बघा, रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे व्यवस्थित समजून घेऊया स्टेप बाय स्टेप. एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट यांनी सांगितलं की ते म्हणजे एकाच RRBला अप्लाय करायचं. नाही तर असं की बघूयात, चला आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या RRBला पण अप्लाय करूयात, चला UPला पण खूप जागा आहे, चला UPला पण फॉर्म भरूयात, चला बिहारला पण फॉर्म भरूयात. बिलकुल तसं करायचं नाही आहे. एक RRB तुम्हाला सिलेक्ट करायची. समजा तुम्ही मुंबई सिलेक्ट केलं तर मुंबईलाच भरायचं आहे, तर तुम्ही सिकंदराबाद सिलेक्ट केलं तर सिकंदराबादलाच भरायचं आहे. ठीक आहे, मल्टिपल RRBला भरू नका, नाही तर दोनही फॉर्म तुमचे रिजेक्ट केले जाणार आहेत. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टेजेस कशा असणार आहे रिक्रुटमेंटच्या, CBT 1, CBT 2, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला नॉर्मल भाषेमध्ये सायकोमेट्रिक टेस्ट असं म्हणतात, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट. ठीक आहे, आता या ठिकाणी 1 बाय 1 आपण एक एक स्टेप डिकोड करूयात. फर्स्ट स्टेज आहे CBT 1 कम्प्युटर बेस्ड टेस्ट. फर्स्ट स्टेज, ज्याला आपण प्री लेवल एक्झाम म्हणू शकतो. ही एक्झाम फक्त काय असणार आहे, क्वालिफाईंग इन नेचर. ठीक आहे, मेन्सला तुम्हाला जाण्यासाठी ही एक्झाम क्लिअर करणं मस्ट असणार आहे. यामध्ये किती क्वेश्चन्स असणार आहे, 75 क्वेश्चन असणार आहे CBT 1मध्ये. 60 एका तासामध्ये, 60 मिनिटामध्ये 75 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. निगेटिव्ह मार्किंग किती आहे, तर 1/3 निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हे बघा, SSCचे जे एक्झाम आहे त्याला 1/4 निगेटिव्ह असतं, 25%. इथं 33% निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे तुमच्या ॲक्युरसीला या ठिकाणी इम्पॉर्टन्स असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर CBT 1चे जे मार्क्स आहेत, एक तर हे मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहेत, त्यानंतर याचं नॉर्मलायझेशन होईल आणि त्याचा जो स्कोर येईल तो स्कोर त्या ठिकाणी CBT 2ला तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी येईल फायनल मेरिटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही CBT 2ला एकदा क्वालिफाय झालात की त्यानंतर CBT 2ची जी काय एक्झाम कशी होणार त्याबद्दल पण आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. तत्पूर्वी CBT 1मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहेत त्याबद्दल माहिती घेऊयात. CBT 1मध्ये बघा, मॅथमॅटिक्स आहे 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क्स. त्यानंतर जनरल सायन्स, याच्यामध्ये बघा सायन्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, LPमध्ये LP आणि टेक्निशियन ही एक्झाम बाकीच्या एक्झामपेक्षा रेल्वेच्या वेगळी का पडते, या ठिकाणी जनरल सायन्सला खूप वेटेज दिलेलं असतं. 20 क्वेश्चन 20 मार्क्स. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्सला 10 क्वेश्चन 10 मार्क्स. असे टोटल 75 क्वेश्चन 75 मार्क्ससाठी येणार आहेत. आणि वेळ असणार तुम्हाला 60 मिनिट, म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला हा पेपर कव्हर करायचा आहे. याची जी एक्झाम स्ट्रॅटेजी आहे ती ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या रिलेटेड सगळे तुमचे जे डाऊट्स आहेत ते पुढील काही व्हिडिओमध्ये आपण निश्चितच सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर CBT 2 बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. एकदा CBT 1मध्ये तुम्ही कट ऑफ क्लिअर केला, तुम्ही CBT 2ला पात्र झालात, त्यानंतर CBT 2मध्ये काय काय असणार आहे, CBT 2 2 पार्टमध्ये होणार आहे, पार्ट A आणि पार्ट B. ठीक आहे, पार्ट A मध्ये 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. पार्ट B मध्ये 60 मिनिटामध्ये 75 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. निगेटिव्ह मार्किंग इथं किती आहे, इथं देखील सेम 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, जी की CBT 1ला होते. ठीक आहे, इथं देखील नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण की मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. तुमचे जे पार्ट A आणि पार्ट B मध्ये डिफरन्स काय, तुमचा पार्ट
बी जो आहे तो फक्त क्वालिफाईंग नेचर आहे. तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते ऑन बिहाफ ऑफ ओनली पार्ट ए. पार्ट एचेच मार्क कन्सिडर करणार आहे. हे बघा, ओनली द मार्क्स स्कोर्ड इन पार्ट ए शॅल बी काउंटेड फॉर शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर फर्दर रिक्रुटमेंट प्रोसेस. पार्ट बी मध्ये किती मार्क पाडायचे आहेत, तर पार्ट बी मध्ये तुम्हाला फक्त 35% मार्क पाडायचे आहेत. आता या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट की तुम्हाला या ठिकाणी कम्युनिटी वाईज त्या ठिकाणी बेनिफिट असणार आहे. ठीक आहे, कम्युनिटी वाईज इज एबल टू सिक्युअर क्वालिफाईंग मार्क्स, म्हणजे तुमच्या कॅटेगरी वाईज देखील या ठिकाणी डिफरन्स क्रिएट होणार आहे. त्यानंतर पार्ट बी मध्ये किंवा CBT 2 मध्ये या ठिकाणी पार्ट ए पार्ट बी मध्ये काय सिलेबस आहे तो इन डिटेल बघूयात. पार्ट ए मध्ये मॅथमॅटिक्स आहे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क्स, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स. या ठिकाणी बघा आता या बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगला जास्त वेटेज आहे पार्ट ए मध्ये. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स, अगेन जसं CBT मधला 10 क्वेश्चन होते ती देखील 10 क्वेश्चनच विचारले जाणार आहेत. तुमचं जे सिलेक्शन आहे तो फक्त हा पार्ट ए देणार आहे, म्हणजे 100 मार्क्स या ठिकाणी तुमचे इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी. मग पार्ट बी मध्ये काय आहे तर फक्त रिलेव्हंट ट्रेड, तुम्ही ज्या ट्रेडमधून तुम्ही अप्लाय केले, तुमची ब्रँच असेल ऑटोमोबाईल, त्याच्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्या ट्रेडचे क्वेश्चन या ठिकाणी 75 क्वेश्चन 75 मार्क्स, म्हणजे एका मार्क्ससाठी एक क्वेश्चन असा विचारला जाणार आहे. असे टोटल बघितले CBT 2 मध्ये पार्ट ए प्लस पार्ट बी मिळून 175 क्वेश्चन 175 मार्क्ससाठी असणार आहे. आणि जो टोटल टाइम अलॉट केला आहे तुम्हाला तो मेन्सला 150 मिनटं, म्हणजे 2.5 तास वेळ या ठिकाणी असणार आहे. पार्ट एला 90 मिनटं, पार्ट बीला 60 मिनटं. ठीक आहे, त्यानंतर येऊयात सिलेबसकडे. सिलेबसमध्ये काय काय आहे, जसं पार्ट ए मध्ये आपण बघितलं की मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग आहे, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे. इथं जरी त्यांनी करंट अफेअर्स दिलेलं नसेल ते विचारलं जातं एक्झाममध्ये. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्समध्ये काय आहे, अरिथमॅटिक पण आहे, ॲडव्हान्स मॅथ पण आहे, नंबर सिस्टीम आहे, बोर्डमॉस आहे, डेसिमल, फ्रॅक्शन्स, LCM SCF, बेसिक जे आपण मॅथमॅटिक्स म्हणतो ते क्वेश्चन या ठिकाणी आहे. चॅप्टर रेशो, प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्शुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिम्पल, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, अल्जेब्रा. हे बघा आता ॲडव्हान्स मॅथ चालू झालं, अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्री, इलेमेंटरी स्टॅटिस्टिक्स पण यामध्ये विचारलं जातं, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक आणि पाईप अँड सिस्टम. ठीक आहे, असा हा ओव्हरऑल पार्ट एचा सिलेबस आहे. पार्ट ए मध्ये मॅथमॅटिक्सचा सिलेबस. त्यानंतर जनरल इंटेलिजन्समध्ये काय विचारलं जातं, याच्यामध्ये ॲनालॉजी आहे, अल्फाबेटिकल नंबर सिरीज विचारल्या जातात, कोडिंग डिकोडिंग विचारलं जातं, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप, सिलोजिझम, जम्बलिंग, वेन डायग्राम्स, डेटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी, कन्क्लुजन्स अँड डिसिजन मेकिंग, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस, ॲनालिटिकल रिझनिंग, डिस्टन्स डायरेक्शन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट अँड अझम्पशन्स. ठीक आहे, तर एवढे सगळे टॉपिक रिझनिंगमध्ये विचारले जातात. त्यानंतर बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग, आता ज्यांचं इंजिनिअरिंग झालं आहे त्यांना माहिती आहे की फर्स्ट इयरला जो तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा जो सब्जेक्ट असतो त्याच्यामधलेच टॉपिक आहेत, प्रोजेक्शन्स आहे, व्ह्यूज आहे, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, लाईन्स, जिओमेट्रिक फिगर्स, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. त्यानंतर बेसिक सायन्समध्ये पण क्वेश्चन विचारले जाणार, जसं युनिट, मेजरमेंट, मास वेट, डेन्सिटी, वर्क पॉवर, एनर्जी, स्पीड अँड वेलोसिटी, हीट अँड टेम्परेचर, बेसिक इलेक्ट्रिसिटी, सिम्पल मशीन्स, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, IT लिटरसी. ठीक आहे, तर असा हा एक सिलेबसचा एक पोर्शन आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे जो पार्ट ए मध्ये विचारला जाणार आहे आणि याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन डिपेंड आहे. ठीक आहे, पार्ट बी मध्ये काय असणार आहे, मग पार्ट बी मध्ये जो ट्रेड तुम्ही निवडलाय त्या ट्रेड रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असतील त्या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या ट्रेडचे, आणि क्वालिफाईंग पर्सेंटेज किती आहे 35% फॉर ऑल द कॅन्डिडेट इन रिस्पेक्ट ऑफ कॅटेगरी ऑर कम्युनिटी. ठीक आहे, तर 35% कंपल्सरी तुम्हाला त्या ठिकाणी स्कोर घ्यायचा आहे, तुमची कुठलीही कॅटेगरी असेल तरी देखील. ठीक आहे, ट्रेडबद्दलची जी डिटेल माहिती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर मिळणार आहे. हे बघा, ही जी वेबसाईट आहे dgt.gov.in, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचा जो ट्रेड आहे त्याचा जो सिलेबस आहे तो इन डिटेल त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे ओव्हरऑल आपण या ठिकाणी डिस्कस केले की कशा प्रकारे एक्झाम पॅटर्न आहे, CBT 1 आहे, CBT 2 आहे. आता याच्यानंतरच्या ज्या स्टेजेस आहेत जसं CBAT आहे, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याच्याबद्दल मुलांना खूप जास्त शंका असतात सायकोमेट्रिकबद्दल. त्याचा एक डिटेल्ड व्हिडिओ पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की मिळणार आहे, त्यामुळे आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच जी बॅच आपण 2019 मध्ये घेतली होती बघा ALPची, असिस्टंट लोको पायलटची, त्यामध्ये हे आपले झालेले काही सिलेक्शन्स आहे, 60+ सिलेक्शन या ठिकाणी आपले झालेले होते. तर तुम्हाला देखील असंच ALP मध्ये तुमचं सिलेक्शन करायचं असेल तर आपण या ठिकाणी एक ऑनलाईन बॅच घेऊन आलो आहे.
बॅच स्टार्टिंग डेट जसं सुरुवातीला सांगितलं आहे 21 एप्रिलपासून बॅच चालू होणार आहे. बॅचचं ड्युरेशन 6 मंथ असणार आहे. याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट आपण प्रॉपर कवर करणार आहे. पार्ट एचा जो टेक्निकल पार्ट आहे तो देखील त्या ठिकाणी आपण कवर करणार आहोत. त्याच्यामुळे जे कोणी इंटरेस्टेड असतील बॅच करण्यासाठी त्यांनी आजच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि बाकी बॅचबद्दल डिटेल नक्की घ्या. ठीक आहे मित्रांनो, अजून काही तुमच्या शंका असतील याच्या रिलेटेड तर हे बघा, या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. टेलिग्राम चॅनलला पण कनेक्ट राहा ABD संकल्प, त्याच्यावरती मी माझा नंबर पण मेन्शन केला आहे. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील LP रिलेटेड ते तुम्ही त्या ठिकाणी मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, तर थँक्यू सो मच. आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.